गुड मॉर्निंग. आज मी पहाटे 4लाच रेडी झाली आहे. का ते त्याचं कारण तुम्हाला पुढेच समजेल. पूर्ण व्हिडिओ बघत राहाल, एंडपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. श्री स्वामी समर्थ. गाईज आम्ही निघालो आहे आज अक्कलकोटला जायला. सकाळी 3:30ला सुटलोय, 5 वाजलेत आता. CNG पंपावर आलोय, पहिला CNG टाकतोय. रेयांश पण आज माझा 3:30-4ला सुटला. रेयांश हाय कर सगळ्यांना. प्लॅनिंग गुड मॉर्निंग. पण अचानक झालाय. स्वामींनी बोलवलंय. स्वामीने बोलवून घेतले आम्हाला अचानकपणे. प्लॅनिंग नव्हता. हां, विदाऊट एनी प्लॅनिंग आम्ही निघालो आहे. CNG पंपावर आलो. CNG पहिला टाकू आणि मग निघू पुढे. खरंच स्वप्नीलच्या गावापासून अक्कलकोट पंढरपूरला जायचे रस्ते तुम्ही बघाल ना, एकदम बाप रस्ते आहेत. खरंच खूप छान रस्ते आहेत. अगदी पोटातलं पाणी पण हलणार नाही त्या रस्त्यावर. आणि जाताना पण एवढी पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. आणि कधी एकदा अक्कलकोटला पोचते, कधी मी स्वामींना मन भरून बघते असं झालेलं मला. खूप 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 खुश होती मी. खरंच स्वामींना मनापासून हाक मारा. बघा स्वामी तुमच्या पाठीशी नेहमीच येणार. तुम्ही विचार पण नाही करणार, अशा वेमध्ये ते तुम्हाला मदत करणार. हाय गाईज, आम्ही आता पहिला पंढरपूरमध्ये आलो आहे. अचानकपणे पहिला ठरवलं पंढरपूरमध्ये पण जाऊया. इथून बाय रोडच होतं, ते रोडलाच लागलं पंढरपूर पण. मग पहिला पंढरपूर करणार आहे आणि नंतर अक्कलकोटला जाणार आहे. स्टेट येऊन बघत राहा आमचा प्रवास, कुठे कुठे आम्ही काय काय करतोय. आणि हे पोचलो आम्ही पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये पण मी अजून कधीच गेली नव्हती. फर्स्ट टाईम गेली होती पंढरपूरला पण. आणि अक्कलकोटला पण मी जाणार होती, ती फर्स्ट टाईमच जाणार होती. आणि हे पंढरपूरचे रस्ते. पंढरपूरला पण एवढी फार प्रमाणात गर्दी नव्हती. पंढरपूरला पण गेलो तर खूप भारी वाटलं. तिथे दिंडी वगैरे चालू होती. आम्ही दिंडीमध्ये कसा एन्जॉय केला ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. बघत राहा आमचा व्हिडिओ लास्टपर्यंत. पंढरपूरमध्ये पोचल्यानंतर मी थोडी तयारी वगैरे केली. झोपेतून उठलेली थोडी तयारी केली आणि मग निघालो पुढे जायला. आम्ही आलो तर पंढरपूरमध्ये. पाठी आहे चंद्रभागाची नदी, चंद्रभागा ना. आणि माझा गुड्डू झोपलेला आहे, उठेल आणि येईल. हे पळत पळत माझ्या अंगावरती येणार होते, मी थोडा वेळ वाचली. आणि हा रेयांश आहे फुल झोपेत. आल्यावर देतो ना. ती पण रोडवर लावली आहे गाडी बाहेर, नगर परिषदेच्या. तुमच्या आत पण नाही लावली आहे. काय पावते बाई. ₹100 घ्या. राहू दे चला. सगळ्या पावत्या तुम्हाला एवढं घ्यावं लागते. वेगळ्या कशा किती बरं फायदा आहे तुमच्या रोडवर पाहिजे. 5-15 मिनिटासाठी गाडी लावायची गाईज आणि ₹150 पार्किंग द्यायचं. असं पंढरपूरमध्ये लूटमार काय. गुड्डू झाली झोप, इकडे बघ. आणि ही आहे माझी आई. माझी आई पण आलेली आमच्यासोबत. बाहेर ठेवायचं. सकाळ आजची पंढरपूरमध्ये किती भारी. यांनी काहीच प्लॅन नव्हता पंढरपूरचा पण अक्कलकोटचा पण. रस्त्यामध्ये प्लॅन चेंज केला. म्हटलं ऑन द वे पंढरपूर, तर पंढरपूर आधी करू. माऊलींची इच्छा. काहीच आता आम्ही मोबाईल इथे लॉकरमध्ये ठेवतो आणि जातोय वरती. फोन अलाउड नाही आहे, सो लॉकरमध्ये ठेवून जाऊ. तर हे आहे पंढरपूर. पंढरपूरमध्ये पण खूप गर्दी होती. मग आम्ही लावला हा असा टिक्का. इथे बघा सगळ्यांनी. रे यार वर कर थोडा. माझा हात नाही बघत ना. ना घालतो तिथे बघ, ती फोटो काढते आधी रे. दिसतच नाही. मग हे थोडे आम्ही फोटो आणि व्हिडिओज वगैरे काढले. आणि एक पालखी आली. मग पालखीमध्ये आम्ही खूप एन्जॉय केला.
त्यानंतर मी आणि स्वप्नीलने फुगडी खेळली. त्यानंतर मी आणि आईने फुगडी खेळली. दर्शन वगैरे घेतल्यानंतर पंढरपूरमधून प्रसाद घेतला सगळ्यांसाठी, घरातल्यांसाठी प्रसाद घेतला. तिकडून अगरबत्ती वगैरे घेतली. अगरबत्त्या पण खूप छान छान स्मेलवाल्या असतात तिथे. मग स्वप्नीलने तिकडून अगरबत्ती वगैरे पण घेतली. मग पंढरपूरमध्ये आम्ही ज्यूस प्यायला बसलो सगळेजणं. खूप ऊन लागत होतं बाहेर म्हणून ज्यूस प्यायला बसलो. ज्यूस पिऊन झाल्यानंतर आईने मला बांगड्या भरायला नेलं. पंढरपूरमधून बांगड्या भरायच्या असतात असं म्हणते, म्हणून आईने मला तिथे बांगड्या भरायला नेलं. मग मी अर्धा डझन बांगड्या भरल्या. या हातात 3 त्या हातात 3 असं. मग ह्या झाल्या माझ्या बांगड्या भरून. कसे दिसत आहेत माझ्या बांगड्या भरलेले हात. आणि मग पंढरपूरवरून निघून थोडं पुढे आलो आणि नाश्ता करायला बसलो. काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून. मग नाश्ता वगैरे करायला बसलो. स्वप्नील भरवते रेयांशला चहा बिस्किट आणि आम्ही खाल्ले उपमा पोहे वगैरे, इडली मेंदूवडा. पुढे येऊन CNG पंप लागला. मग ते CNG भरायला थांबलो. CNG वगैरे भरलं. काहीच पेरू घेतला आता खायला. तो पेरू खात खात जाऊ अक्कलकोटला. खूप गरमी आहे, खूप हीट म्हणजे भयानक हीट आहे. खूप प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे बाहेर. 41 डिग्री बाहेर. आणि हे पोचलो आम्ही अक्कलकोटला. स्वामींचं बोलवून आलो आणि आम्ही आलो अक्कलकोटला. खूप ऊन आहे पण गर्दी पण खूप आहे आज. खूप मस्त मस्त मूर्त्या होत्या स्वामींच्या. खरंच खूप छान छान होतं सगळं. पण आमच्या घरी ऑलरेडी स्वामींच्या मूर्त्या घेतल्या नाही. खरंच खूप 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 छान वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन. म्हणजे एकदम पॉझिटिव्ह फील झालं, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स झाल्या. खरंच खूप मस्त वाटलं, खरंच खूप मस्त वाटलं. तुम्ही पण कधीतरी अक्कलकोटला जाऊन बघा. आणि रेयांशला घ्यायचा होता हा कॅमेरा छोटूसा. आणि हा स्वप्नील आला आता पाणी पियाला गेलेला, तो पाण्याच्या बॉटल खाण्याला. झालं आता दर्शन. कसं वाटतं दर्शन करून? जराही गर्दी नव्हती. कसं झालं? डायरेक्ट दर्शन. गर्दी होती दर्शन घेताना. बघितलं स्वामींचं घर. चला आता घरी निघतो. आता जेवायला थांबू कुठेतरी आणि मग घरी निघू. दाखवतोच आम्ही आमचा पुढचा प्रवास पण तुम्हाला. आता बसलो आम्ही इथे झाडाखाली. स्वप्नील गेला गाडी आणायला. खूप ऊन आहे म्हणून तो आम्हाला म्हटलं इथे झाडाखाली बसा, मी गाडी घेऊन येतो. आता थांबलो आम्ही लंचला. रेंजला पुढे कर रे जरा. लंचला थांबलो इथे. काय रे हॉटेलचं नाव? हॉटेल तुळजाई. हॉटेल तुळजाईमध्ये थांबलो लंचला. आता बघू कसं इथे लंच आहे. इट्स सी नाव. भूकचं खूप लागले. मग हे मागवलं मी जेवायला. खूप छान जेवण होतं तिकडचं. खरंच विचार नव्हता केला पण खरंच खूप छान जेवण होतं. मी कपडे वगैरे चेंज करून आले तिकडे जेवायला. निघालो राहायचं आम्ही आता. पुढून येते बघ तिथून आहे तर काय म्हणते. निघालो राहायचं आम्ही आता. 5:13 झाले. पोहोचू अजून 7:15 वाजेपर्यंत आमच्या घरी गावच्या. निघालो राहायचं आम्ही आता. पोहोचू 7:15 वाजेपर्यंत आमच्या गावच्या घरी. तुम्ही बोलत असाल कपडे. निघालोय 2:30 वाजता. कपडे चेंज केलेले दिसतात. साडी होती. आम्ही ड्रेस घेऊन आले सोबत. बघू CNG भेटतोय काय ते संपला आहे. थँक्यू. तरीच गर्दी नव्हती. CNG संपलाय म्हणून. थँक्यू व्हेरी मच. सकाळी सनराईज, आता सनसेट. आता
झालाय गाईज. सनराईजला आम्ही बाहेर सनराईजच्या आधीच ना आधीच निघालेलो आणि आता सनसेट डन फॉर द डे. आता तुम्हाला बघायला भेटेल आमचा हा व्हिडिओ परवा. तर कसं वाटलं आमचं पंढरपूरचं आणि अक्कलकोटचं दर्शन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ पण कसा वाटला ते पण सांगा. आणि खरंच जेव्हा तुम्ही स्वामींचं मनापासून कराल ना तर स्वामी पण तुमच्या पाठीशी नेहमीच उभे राहतील. मला एक आलेला अनुभव पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. तर कसं वाटलं हे आमचं अक्कलकोट पंढरपूर दर्शन कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा.